अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार सर्वांना, मी सुधा तुम्हा सर्वांचं आपल्या सुधा स्वामी भक्ती या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओच्या माहितीला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 12 लाख श्री स्वामी समर्थ मंत्र जप याची सेवा कशी करायची, ज्याला आपण लिखित नाम जप असे म्हणतो। लिखित नाम जप का करावे, ही सेवा कशी करायची आहे आणि ही सेवा केल्यामुळे काय होते, हे सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। 15 एप्रिल 2026 या दिवशी स्वामी पुण्यतिथी आहे। तर आपल्याला स्वामी पुण्यतिथी निमित्त 12 लाख श्री स्वामी समर्थ या मंत्राचा लिखित नामजप सेवा करायची आहे। सर्वात प्रथम आपल्याला बघा, मनात आलं असेल, सर्वांच्या मनात आलं असेल की आपल्याला आत्ताच का बरं लिखित नामजप सेवा करायची आहे। पुण्यतिथी ही 15 एप्रिलला आहे आणि आता तर डिसेंबर चालू आहे। तर बघा, आता 15 डिसेंबर म्हणजे आजचा दिवस पकडून 15 डिसेंबरचे 15 दिवस राहिलेले आहेत। मग जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि त्याच्यानंतर एप्रिलचे 15 दिवस, म्हणजे एकूण जेमतेम आपल्याकडे 3.5-4 महिने आहेत। मग ह्या 3.5-4 महिन्यामध्ये आपण दररोज ही नाम लिखित जप सेवा केली तर नक्कीच आपले जे 12 लाख जे आपलं लक्ष आहे, 12 लाख संख्येने आपल्याला श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचं लिखित नामजप करायचं आहे, ते नक्कीच साध्य करता येईल, पूर्ण होईल आपले। आणि त्यामुळे आपली सेवा ही स्वामींच्या चरणी नक्कीच रुजू होईल। तर आता सर्वांच्या मनात हा देखील प्रश्न आला असेल की आपल्याला नामजपच का करायचा आहे आणि तेही लिखितच का करायचं आहे, त्याचे फायदे काय आहेत। तर बहुतेकांच्या मनामध्ये सेवा करण्याच्या अगोदर हाच प्रश्न येतो की हे सेवा केल्यामुळे मला कुठला फायदा मिळणार आहे। तर बघा, फायदा तर आपण जी सेवा करतो अगदी मनापासून श्रद्धेने करतो, त्या सेवेचा आपल्याला निश्चितच फायदा हे मिळतच असतं। परंतु आपण जेव्हा लिखित नामजप करतो, अगदी म्हणजे बघा, आपली सेवा करण्याची अगदी सर्वात श्रेष्ठ सेवा असं म्हणायला गेला तर ती लिखित नामजप सेवाच आहे। आणि लिखित नामजप करून देखील आपल्या आयुष्यामध्ये खूप सुंदर सुंदर असे बदल घडायला लागतात, त्याचे अनुभव आपल्याला येतात। त्यामुळे अशी वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला छान पॉझिटिव्ह प्रचिती देखील आपल्याला पाहायला मिळते। आता 12 लाख आपल्याकडून लिखित नामजप सेवा होईल का? ताई, माझ्याकडे वेळ नाही आहे, तर मी हे सेवा कसं करणार? तर बघा, अगदी 12 लाख नाही जमलं तरी काही हरकत नाही। कमी आपल्याकडून 11,000, 51,000, 21,000, अगदी 5 लाख, 7 लाख, 10 लाख, 1 लाख, जेवढे शक्य होईल तेवढं तरी आपण नक्कीच लिखित नामजप सेवा करू शकतो। काही काही भक्त तर अगदी 12 लाखांपेक्षा देखील लिखित नामजप सेवा ही करतात, त्यांच्या इच्छेनुसार ते करत आहेत। जर तुम्हाला एवढं नाही करणे शक्य तर तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जेवढं लिखित नामजप सेवा करता येईल तेवढं तुम्ही नक्की करायचे आहे। लिखित आता बघा, आपल्याला श्री स्वामी समर्थ हे वाचित म्हणजे आपण मुखाने बोलून मंत्र जो करतो ते अगदी सोपे आहे, सोयीस्कर आहे। परंतु लिखित करताना आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ आपल्याला 12 लाख लिहायचे आहे, थोडेसे अवघड जाते। परंतु एकदा आपण ही सेवा करायला घेतली तर काहीही अवघड काही त्या ठिकाणी आपल्याला शिल्लक राहत नाही, कारण स्वामी आपल्या पाठीशी नक्की उभे आहेत, नक्की उभे राहतात आणि आपल्याकडून ती सेवा ती नक्कीच पूर्ण करून घेत असतात। आता ही लिखित नामजपाची सेवा कधी करायची आहे, कशी करायची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणी करायचं? तर ही लिखित नामजपाची जी सेवा आहे, अगदी लहानांपासून थोरापर्यंत, महिला, वृद्ध, पुरुष मंडळी, अगदी कुणीही ही सेवा करू शकतात। आता आपण ह्या ठिकाणी लिहिणार आहोत, लिखित नामजप म्हणजे लिहिणार आहोत आपण। तर ह्या ठिकाणी आपण श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, या 2 मंत्रांपैकी कोणताही एक मंत्र तुम्ही लिहू शकता। आता ही लिखित नामजप सेवा करण्यासाठी विशिष्ट अशी वही आहे का? तर अजिबात नाही। तुम्ही कोणतीही वही या ठिकाणी वापरू शकता। जे आपण शाळेसाठी वह्या वापरतो, आपल्या मुलांसाठी शाळेसाठी जे वही वापरतो, ती वही आपण बाजारातून विकत घेऊन यायची आहे। अगदी मोठ्या म्हणजे बघा, ज्या वहीमध्ये जास्तीत जास्त पानं असावी, मोठी असावी, जम्बो एक्सेल जी काही वहीची साईज असते, ती वही तुम्ही बाजारातून घेऊन यायची आहे आणि त्या वहीवरती लिखित नामजप सेवा सुरू करायची आहे। बघा, किंवा जे लांब जपासाठी देखील वही मिळत असते, ती वही तुम्हाला मिळाली तरी देखील तुम्ही त्याच्यावरती नामजप करू शकता। किंवा आपण दिवाळीमध्ये, लक्ष्मीपूजनामध्ये वहीचे पूजन देखील करतो, ती वही आपण घेतली ह्या ठिकाणी तरी देखील चालणार आहे।
परंतु आपण अगोदरच वापरलेली किंवा म्हणजे आपण वापरलेली आहे आणि त्यातून थोडेफार पेजेस शिल्लक आहे, तर ती वही वापरली तर चालेल का? तर नाही, अजिबात ती वही वापरू नका. कारण परत आपल्याला आपण श्री स्वामी समर्थ असा हा प्रभावी असा मंत्र आपण त्याच्यावरती लिहिणार आहोत. म्हणून मंत्र लिहत असताना आपण अगदी छान कोरी करकरीत नवीन वहीच या ठिकाणी वापरण्यासाठी घ्यायची आहे. आपण जी वही घेणार आहोत त्या वहीच्या प्रत्येक पेजवर आपल्याला कॉलम्स करायच्या आहेत. आता कॉलम कशा करायच्या हे प्रत्येकाला माहित आहे. तुम्ही तुमच्यानुसार त्या ठिकाणी त्या पेजेसवरती तुम्ही कॉलम करायची आहे. प्रत्येक पेजवर 3-3 कॉलम केले तरी त्याच्यावरती श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ आपण असं लिहून घ्यायचे आहे. आता ह्याच्यासाठी वेगळीच वही आणायची आहे किंवा नामजपाचीच वही आणायची आहे, तर असं काही नाही. तुम्ही न खर्च करता देखील तुम्ही घरामध्ये ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी तुमच्याकडे जे अवेलेबल आहे त्यामधून देखील सेवा तुम्ही नक्की करू शकता आणि ती सेवा नक्की स्वामींच्या चरणी रुजू होतेच. बघा, लिखित नामजप सेवा तुम्ही जेव्हा करता त्या सेवेने देखील तुमच्या आयुष्यातील खूप अशा अडचणी समस्या आहेत त्या नक्कीच कमी होतात. सर्वात प्रथम मी तुम्हाला या ठिकाणी सांगते बघा, जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ हा मंत्र जेव्हा माळेवरती आपण जपतो, तेव्हा बघा काही महिला हा मंत्र जप करत असताना त्यांचं लक्ष, अर्ध लक्ष त्यांचं संसारामध्ये असतं, अर्ध लक्ष त्यांचं माझा मुलगा उठला आहे का, लहान मुलं असेल तर त्यांचं तिकडे लक्ष असतं. जेवणामध्ये आज ही भाजी करायची आहे, स्वयंपाक आज तो करायचा आहे, आज ते काम करायचं आहे, मला हे कोणी आज बोललेलं आहे, असं मला ती बोललेली आहे. असे असंख्य आपल्या मनामध्ये, आपल्या डोक्यामध्ये देखील विचार सुरू असतात आणि आपण त्या ठिकाणी नामजप देखील करत असतो. मग त्या ठिकाणी जे नामजप आपण करतो ते पूर्ण 100% फलित होतं का? तर नाही. जेव्हा आपण लिखित नामजप करतो तेव्हा आपली पूर्ण इंद्रिय जी आहेत, आपल्या शरीराची जी इंद्रिय आहेत, ती पूर्णपणे आपलं एक लक्ष कॉन्सन्ट्रेट करून घेतं आणि आपण जे श्री स्वामी समर्थ हे मंत्र लिहायला घेतोय, तो मंत्र पूर्ण लिहिण्यासाठी पूर्ण आपली इंद्रिय जी आहेत ती सक्रिय होतात. म्हणजे एक देखील आपलं अक्षर इकडल्या तिकडे जात नाही, आपलं अक्षर चुकत नाही. आपल्याला माहित असतं फक्त श्री स्वामी समर्थ हा मंत्र आपल्याला लिहायचा आहे. म्हणून आपली पूर्ण इंद्रिय जी आहे ती सक्रिय जागृत होतात आणि ते आपलं पूर्ण जे 100% लक्ष पूर्ण ते आपलं त्या ठिकाणीच राहतं. आपल्याला महाराजांच्या नामाची एवढी गोडी लागते, की आपल्याला त्यावेळेस दुसरा कुठलाही विचार आपल्या मनामध्ये, डोक्यामध्ये आपला येत नाही. आता तुम्ही जेव्हा लिखित नामजपासाठी वही तयार करणार आहात, त्याच्यामध्ये किती नामजप तुम्हाला लिहायचे आहेत, तुमच्या इच्छेनुसार आहे. आज तुम्ही एवढ्या संख्येने नामजप लिहिलेला आहे, उद्या तुम्हाला जेवढे नामसंख्या लिहायची आहे, तेवढी तुम्ही तुमच्या इच्छेने लिहू शकता. लिखित नामजप करत असताना आपलं मन एकाग्र होतं, आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि जेव्हा आपलं मन एकाग्र होतं, तेव्हा आपली डिसिजन पॉवर, आपलं डिसिजन घेण्याची आपली निर्णय क्षमता जी आहे, ती देखील वाढत जाते. आपलं जेव्हा मन एकत्र नसतं आणि तेव्हा आपण जे काही निर्णय घेतात, आपलं मन जेव्हा एकाग्र नसतं, तेव्हा आपले जे निर्णय घेतो ते नक्कीच चुकतात. त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी आपल्या आयुष्यात येतात. त्याच्यामुळे भयंकर त्रास, वेदना देखील आपल्याला सहन कराव्या लागतात. सांगायचा उद्देश काय? आपलं जेव्हा मन स्थिर असतं, तेव्हा आपल्याकडून सर्व कार्यही चांगलीच होतात. जेव्हा आपलं मन स्थिर राहत नाही, तेव्हा आपण भरकटून जातो. त्याच्यामुळे आपल्याकडून चुकीची कार्य होतात आणि जेव्हा मन स्थिर झाल्यामुळे आपण जी काही सेवा करतोय, महाराजांची आपल्याला एवढी गोडी लागते, की त्या गोडीमुळे आपल्या आयुष्यामध्ये भरपूर आपल्याला पॉझिटिव्ह अनुभव पाहायला मिळतात, भोगायला मिळतात आणि जेव्हा आपलं मन स्थिर राहून आपण सेवेमध्ये येतो, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण आध्यात्मिक मार्गावरती आलेलो आहोत. त्यावेळेस आपला जो राग आहे, लोभ आहे, दुसऱ्यांच्या प्रती जी जळण असेल, ईर्ष्या असेल, मोह, मत्सर सर्व काही त्या ठिकाणी पूर्णपणे नष्ट होऊन जाते. आपल्या आयुष्यामध्ये भरपूर अडचणी आहे, दुःख आहे, तरी देखील आपण सेवा करून जो आपल्याला आनंद मिळतो, तो आनंद अगदी गगनामध्ये आपला तो आनंद जातो. बघा, एखादी तुमची इच्छा जर राखून तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा केली, तर तुमची इच्छा ही 110% नक्की पूर्ण होणार म्हणजे होणारच आहे. त्याचबरोबर तुम्ही फक्त एवढा संकल्प करून जर महाराजांना सांगितला, की महाराज माझ्याकडून फक्त दिवसातून एवढं-एवढं पेजेस माझ्याकडून मी लिहू शकतो, लिहू शकते, तरी देखील चालणार आहे आणि तुम्ही ती संकल्पयुक्त सेवा पुण्यतिथीपर्यंत नक्कीच सुरू ठेवायची आहे. आता ही सेवा आपण मासिक धर्म असताना देखील सुरू ठेवू शकतो. अशी एक मात्र ही सेवा आहे, जी आपण मासिक धर्मात देखील नक्कीच सुरू ठेवू शकतो.
करतो. त्याचबरोबर आपण इतर कुठे बाहेर गेलोय कामाच्या निमित्ताने, कुठे आपण गावी गेलोय, कुठेही काहीही कारणामुळे आपण गेलेलो आहोत, तरी देखील त्या ठिकाणी आपण ती वही आपल्या सोबत घ्यायची आहे, कॅरी करायची आहे आणि त्या वहीमध्ये आपण जिथे कुठे असणार आहे त्या ठिकाणी ती सेवा आपण करायची आहे. ही सेवा करत असताना आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे असे काही नाही. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ही सेवा करायची आहे. त्याचबरोबर मांसाहार मात्र आपल्याला कडकडीत वर्ज्य करायचा आहे. ही सेवा करत असताना काही जणांच्या मनात येईल, की मी ही सेवा अगोदर करून घेईन, त्याच्यानंतर मांसाहार ग्रहण करेन. तर बघा असं चालत नाही. परंतु तुमची इच्छा असेल, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ते करू शकता. आता आपण ही लिखित नामजपाची सेवा केलेली आहे. जेवढे शक्य होणार आहे तेवढी संख्येने आपण लिखित नामजपाची सेवा पुण्यतिथी, स्वामी पुण्यतिथीपर्यंत केलेली आहे. मग नंतर ह्या वहीचं आपल्याला करायचं काय? तर ही वही तुम्ही जेव्हा अक्कलकोटला जाणार आहात त्या ठिकाणी तुम्ही दिलीत तरी देखील चालेल. वटवृक्षाच्या ठिकाणी तुम्ही ही वही दिलीत तरी चालेल. तुम्ही त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गुरुपीठावर जाऊन दिलीत तरी चालणार आहे. दिंडोरी प्रणीत केंद्र आहे त्या ठिकाणी तुम्ही दिलीत तरी देखील चालणार आहे. किंवा तुम्ही ह्या ठिकाणी तुम्हाला जर म्हणजे जाणं शक्य नाही, तर ही नामजपाची सेवाची वही आहे. ही वही तुम्ही घरात देखील ठेवू शकता. ह्या वहीमध्ये आपण अगदी मन एकाग्र, मनाच्या आपल्या पूर्ण इंद्रिय आपली एकाग्र करून आपण ही नामजपाची सेवा केलेली आहे. एवढ्या भरपूर प्रमाणामध्ये आपल्याकडून ही सेवा घडलेली आहे. अगदी 1,00,000 किंवा त्याच्यापेक्षा जास्त आपल्याकडून ही सेवा घडलेली आहे. आपण म्हणजे अगदी तिथे त्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ हे मंत्र आपण त्या वहीवरती लिहिलेलं आहे. म्हणून ती वही देखील अगदी पॉझिटिव्ह झालेली आहे. अगदी ऊर्जा देखील त्या वहीमध्ये आलेली आहे. आपण पूर्ण ऊर्जस्वी होऊन आपल्या म्हणजे ती श्री स्वामी समर्थ हे मंत्र जे आहे, अगदी मुळातच तो मंत्र अगदी एवढा प्रचंड असा ऊर्जस्वी असा मंत्र, प्रभावी असा मंत्र आहे. मग आपण एवढी सेवा त्या वहीवरती केलेली आहे. तर मग तुम्हीच अझ्युम करा, तुम्हीच त्या ह्याच्यावरती लक्ष ठेवा, की ही वही किती मंत्रित झालेली आहे. तर ही वही तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवली तरी देखील चालणार आहे किंवा तुमच्या कपाटामध्ये ज्या ठिकाणी कोणीही दुसरं हात लावत नाही त्या ठिकाणी तुम्ही ही वही ठेवली तरी देखील चालणार आहे. किंवा तुमचं जर कुठे नवीन काम म्हणजे घरकामाचं चालू असेल, तुम्ही नवीन घर बांधत असाल, त्या बांधकामाच्या वेळेस ज्या ठिकाणी तुम्हाला तुमचं देवघर करायचं आहे, तुमच्या नवीन घराच्या बांधकामाच्या ठिकाणी, त्या ठिकाणी तुम्ही ही वही म्हणजे ज्याप्रमाणे आपण वास्तुशास्त्र पाहून आपण वास्तुशास्त्राप्रमाणे आपल्या जमिनीमध्ये काही वस्तू गाडतो आणि त्याच्यावरती नवीन फरशी आपण लावतो. त्या प्रकारे आपण ती वही त्या ठिकाणी ठेवून त्याच्यावरती नवीन फरशी आपण लावू शकतो. मग असं तुमचं देवघर तुम्हाला ज्या ठिकाणी बनवायचे आहे त्या ठिकाणी तुम्ही ही वही ठेवू शकता किंवा तुमचं स्वतःचं तुम्हाला किचन तुम्हाला ह्या ठिकाणी करायचं आहे, तुमचं स्वयंपाकघर तुमच्या ह्या ठिकाणी असायला पाहिजे असं तुम्ही ज्या ठिकाणी नमूद केलेलं आहे त्या ठिकाणी देखील तुम्ही ही वही ठेवू शकता आणि त्याच्यावर तुम्ही नवीन लादी लावून तुम्ही तुमचं स्वयंपाकघर करू शकता. खूप मोठी ऊर्जा ही नोटबुकमध्ये आपण जी वही केलेली आहे त्याच्यामध्ये आहे. म्हणजे तुमची इच्छा असेल तर तुम्ही ही वही अशा प्रकारे ह्या ठिकाणी वापरू शकता किंवा मंदिरामध्ये देखील नेऊन ठेवू शकता किंवा तुमच्या जवळ देखील ठेवू शकता. बघा शेवटी करता करविता हे महाराज आहे. त्यांची इच्छा असेल ना तुमच्याकडून हे 12,00,000 मंत्र नामजप करून घ्यायची, लिखित नामजप करून घ्यायची, तर ती नक्कीच तुम्ही पूर्ण करालच. महाराज तुमच्याकडून ती सेवा नक्की पूर्ण करून घेतील. त्याचबरोबर अगदी घरातील फक्त एकाच व्यक्तीकडून जर हे लिखित नामजप होणे शक्य नाही, तर तुमच्या घरामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये जेवढी व्यक्ती आहे, तेवढ्या व्यक्तींनी प्रत्येकाने म्हणजे बघा तुम्ही घरातील मुख्य स्त्री आहात, तुम्ही लिहिलं, तुमच्या पतीने लिहिलं, तुमच्या मुलाने लिहिलंय, मुलीने लिहिलंय, सासू-सासरे असतील तर त्यांनी रोज एक-एक कॉलम लिहावं. अशा प्रकारे सामूहिक लिखित नामजप तुम्ही ह्या ठिकाणी करू शकता. आणि असे केल्यामुळे सगळ्यांकडून एकत्र सेवा देखील घडली जाईल. लिखित नामजप करण्यासाठी कोणत्याही वेळेचं बंधन नाही. अगदी रात्री 1-1:30 वाजता केलात तरी देखील चालणार आहे. तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हे लिखित नामजप करायचे आहे. आता नामजप करताना कोणत्या रंगाचं पेन वापरायचं आहे? काळा रंग सोडून लाल किंवा निळा रंग किंवा हिरवा रंग तुम्ही ह्या ठिकाणी वापरू शकता. काळा रंग मात्र वापरायचा नाही. ते म्हणजे काय? फक्त आपल्याला महाराजांचा श्री स्वामी समर्थ हा मंत्र लिहायचाच आहे. फक्त मंत्र लिहित असताना आपल्याला काळा रंग वापरायचा नाही. तर आजची झालेली सर्व सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आपल्या व्हिडिओला ह्या ठिकाणी थांबवते. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय महाकाली.